नमस्कार मित्रांनो, सरकार नावाच्या सिनेमातील हा सीन पहा. हा सीन आणि नारायण राणे यांच्यात एक नातं आहे. तर जाणून घेऊया सध्याच्या केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असलेल्या श्री नारायण राणे यांची कहाणी. सन 1960 मुंबईतील चेंबूर स्टेशनजवळ पोल्ट्रीचे दुकान चालवणाऱ्या एका मराठी माणसाची ही गोष्ट. ते होते नारायण राणे. याच काळात ते मुंबईमध्ये वाढणाऱ्या गँगबाजीचे शिकार झाले आणि स्वतःला हरणाऱ्या गँगमध्ये सामील करून घेतलं. त्या काळच्या मुंबईमध्ये हे सगळं अतिशय नॉर्मल होतं, कारण तरुणांकडे व्यवस्थित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं हेच उद्योग सोपे वाटत होते. 19 जून 1966 साली सुरू झालेल्या एका संघटनेकडे त्या काळातील बरीच मराठी माणसं ही आकर्षिली गेली. त्याला कारणंही तशीच होती. अत्यंत ज्वालाग्राही शब्द आणि त्यांची ठेवण, तरुणांच्या सळसळत्या रक्ताला आपल्याकडे वळवण्यासाठीची लागणारी धाडसी भाषण करण्याची कला, ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेतलेले सर्वमान्य नेतृत्व म्हणजे सन्माननीय दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. साक्षात बाळासाहेबांसोबतच काम करताना त्यांची मर्जी संपादून घेण्यात नारायण राणेंना यश आलं आणि 1970ला नारायण राणे हे शाखा प्रमुख झाले. तेव्हा त्यांचे वय फक्त 18-20 वर्षांचे होते. पण ऐन तरुणपणात एवढी मोठी जबाबदारी त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली. त्यांची ओळख आणि अनुभव वाढला. त्याच्या जोरावर ते 1985ला नगरसेवक पण झाले. बाळासाहेबांनी दाखवलेला रस्ता आणि राणेंची निष्ठा फळाला आली. बाळासाहेबांनी 1990मध्ये मालवणमधून निघालेली शिवसेनेची जागा नारायण राणेंना दिली. त्यावरून निवडणूक लढवून नारायण राणे पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्या पदाची आणि पक्षातील त्यांची प्रतिमा तेव्हा वाढली जेव्हा 1991मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. पक्षाची अधिकची जबाबदारी आता नारायण राणेंकडेच आली. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. 1990 ते 1995मध्ये नारायण राणे हे विरोधी पक्षनेतेसुद्धा होते. पण 1995 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आणि शिवसेनेने पहिल्यांदाच सत्तेचा आस्वाद घेतला. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जास्त जागा जिंकूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्याविरुद्ध शिवसेना आणि भाजप यांची युती होऊन ते सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले होते. त्या निवडणुकीच्या यशामध्ये मदत करणाऱ्या आणि शिवसेनेच्या जुन्या आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या श्री मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, कारण शिवसेनेचं संख्याबळ हे भाजपपेक्षा जास्त होतं. मनोहर जोशींच्या सरकारात 1996 साली नारायण राणेंकडं महसूल विभाग आला, जे की एक चांगलं खातं मानलं जातं. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या मनोहर जोशींना हे पद फार काळ काही टिकवता नाही आलं. संडीव अपार्टमेंट केस आणि पुण्यातील महापालिकेच्या शाळेच्या सार्वजनिक जागेत फेरफार करून त्यांनी स्वतःला संकटात टाकलं. ह्यात त्यांचे जावई गिरीश व्यास यांचाही सहभाग होता. पण या कारणामुळे त्यांना त्यांचे नवीनच मिळालेले मुख्यमंत्रीपद हे सोडावे लागले. शेवटी 1999च्या निवडणुकीच्या तोंडावर जातीनं मराठा चेहरा आणि पक्षातील जुना विश्वासू माणूस म्हणून बाळासाहेबांनी नारायण राणेंची मुख्यमंत्रीपदावर निवड केली. ह्यामुळे 1 फेब्रुवारी 1999 रोजी नारायण राणेंनी महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हाच्या त्यांच्या सरकारात असलेल्या नेत्यांची नावे जर आज आपण घेतली तर आश्चर्यच होईल. उपमुख्यमंत्रीपदावर स्वतः दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे होते. हे भाजप आणि शिवसेना युतीचे शिल्पकार होते. शिवसेनेकडून मुख्य नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर जोशी, साबीर शेख आणि भाजपकडून असलेले नेते म्हणजे नितीनजी गडकरी, एकनाथजी खडसे आणि सुधीरजी मुनगंटीवार. इथपर्यंत नारायण राणेंची गोष्ट ही एका राजकीय कार्यकर्त्याला प्रोत्साहन मिळावे अशीच होती. पण राणेसाहेबांची ही राजकीय स्थिती बदलणार होती. आता तो सीन आठवा जो ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवण्यात आला आहे. तर गोष्ट आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाढत्या प्रभावाची. समोर 1996चं लोकसभेच्या निवडणुकीचं मैदान. बाळासाहेबांची खालावलेली तब्येत, ज्याला 2 कारणं होती. नुकतंच झालेलं मीनाताईंचं निधन आणि त्यासोबतच झालेलं बिंदू माधव ठाकरेंचं अपघाती निधन. त्यामुळे शिवसेना प्रमुखांना भावनिक आधार देण्याची जबाबदारी येऊन पडली तिसरी उद्धव ठाकरेंवर. पण या एकदम विरुद्ध बाजूस होते राज ठाकरे
आणि त्यांच्यावरचं रमेश किनी मर्डर प्रकरण. ज्या काळात राज ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या जवळ असायला हवे होते तिथेच ते नव्हते. या प्रकरणानं त्यांचं राजकीय भविष्यच जवळपास संपवलं. शिवसेनेमधील त्यांचा दरारा कमी व्हायला इथंच सुरुवात झाली. पण शिवसेना प्रमुखांच्या जागी उद्धव ठाकरेंची वर्णी लागणं ही गोष्टही काही नेत्यांना पचणारी नव्हती. त्यात होते कार्यकर्ता ते नेता झालेले नारायण राणे. जेव्हा 2003मध्ये शिवसेनेमध्ये एक ठराव संमत करण्यात आला, ज्याद्वारे उद्धव ठाकरे हे आता थेट शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षच होणार होते. या ठरावाला विरोध केला तो राणेंनीच. त्यांची ही नाराजी तेव्हा त्यांनी दस्तूरखुद्द बाळासाहेबांसमोरच व्यक्त केली होती. पण बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसमोर नारायण राणेंना डावललं आणि उद्धव ठाकरेंना पक्षनेतेपदी बसवलं. त्याची परिणिती म्हणून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला चालू केली. हेच कारण धरून 2005 साली पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरून नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. याच काळात नारायण राणेंना उद्धव ठाकरेंची पक्षश्रेष्ठी होण्याची लालसा ही दिसून आली होती. कारण आता राणेंना माहीत झालं होतं की राणेंच्या आणि राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेतृत्वाला कोणीही विरोध करू शकणार नाही. म्हणूनच आता आपली इथं कधीच मुख्यमंत्रीपदासाठी वर्णी लागणार नाही हे जाणून त्यांनी 2005 साली आपल्यासोबत 10 ते 12 आमदारांना घेऊन शिवसेना सोडली आणि नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळच्या विलासराव देशमुखांच्या सरकारात मंत्रिपदही भूषवलं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते, आणि मला कळलं की नारायणराव शोधात आहे द्वारपाल. पण मी सांगतो मराठवाड्यात का चांगला द्वारपाल असू शकत नाही. भुजबळांनंतर नारायण राणे हे दुसरे मोठे नेते होते ज्यांनी शिवसेना सोडली होती आणि या दोन्ही नेत्यांच्या शिवसेना सोडण्यामध्ये 15 वर्षांपेक्षाही कमी अंतर होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी टिप्पणी केली होती की राणेसाहेबांच्या पक्ष सोडून जाण्याने शिवसेनेला काहीही होणार नाही. कारण जेव्हा भुजबळ सोडून गेले होते त्यानंतरच शिवसेनाही सत्तेत गेली होती. अगदी त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि थोड्याच वर्षांनी का होईना पण शिवसेनेचाच मुख्यमंत्री पुन्हा एकदा झाला, ते स्वतः उद्धव ठाकरेंच्याच रूपाने. जेव्हा 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर काँग्रेसने पक्षात नवीनच आलेल्या राणेसाहेबांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं, तेव्हापासून राणेसाहेब काँग्रेस नेत्यांवरही हल्ले करू लागले. 2005 ते 2014पर्यंत ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारात मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर आलेल्या 2014च्या मोदी लाटेत ते निवडणूक हरले. त्यांनी 2017च्या सप्टेंबरमध्ये काँग्रेस पक्षालाही रामराम ठोकला आणि स्वतःचाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला. त्यानंतर संधी येताच राणेसाहेबांनी त्या पक्षाला भाजपमध्ये मिसळून 2018मध्ये राज्यसभेवर निवडून येऊन थेट केंद्रीय मंत्रिमंडळातच बाजी मारली. पण आता खरी गेम होती, कारण 2019च्या निवडणुकीनंतर जे राजकारण झाले त्यानुसार शिवसेनेची भाजपसोबत युती न होता ती झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत. पण या युतीमुळे शिवसेना आणि राणेसाहेब यांच्यातील ऐतिहासिक कलहाला एक वेगळेच वळण भेटले. वैयक्तिक आणि राजकीय हल्ले होऊ लागले, मग ते दोन्हीही बाजूंनी, शिवसेनेकडूनही आणि भाजपकडूनही. त्यातच भर पडली राणेसाहेबांच्या केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्याची. कारण भाजपवर हल्ला करण्यासाठी शिवसेनेला एक जवळचं कारण भेटलं होतं आणि भाजपवर होणारे हल्ले हे आता थेट राणेसाहेबांकडे चालले होते. त्यामुळे भाजपलाही त्यात रस आला होता. त्यातल्या त्यात आता भाजपचा कोकणात एक प्रबळ दावेदार तयार झाला होता आणि तोच शिवसेनेसाठी लक्ष होता. ह्या सगळ्या गोंधळामध्ये राजकर्त्यांकडून जी नैतिकतेची पातळी सुटत आहे, जसं की नारायण राणे साहेबांवर वैयक्तिक हल्ला करून त्यांना कोंबडी चोर म्हणणं, किंवा उद्धव ठाकरे साहेबांना घर कोंबडा म्हणून उद्देशणं, किंवा तरुण तडफदार आदित्य ठाकरेंना बेबी पेग्विन म्हणणं, या आणि इतर गोष्टींमुळे राजकारणातील नैतिकता ही लोप पावत चालली आहे हे मात्र नक्की. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा राजकारणात पुरोगामित्व जपण्याची सर्वप्रथम जबाबदारी ही नेत्यांचीच आहे.
हे मात्र नेत्यांनी मान्यच केलं पाहिजे. तर राणेसाहेबांची कार्यकर्ता ते नेता आणि शिवसेनेच्या रंजक इतिहासातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.